अगं हो, हळू, मी पडेल ना, देवयानी बोलली. तरीही रोहिणी तिला ओढत हॉलमध्ये घेऊन आली. तिथे शिव एक अल्बम घेऊन बसला होता. रोहिणीने तिथे जातात त्याच्या हातातून अल्बम हिसकावून घेतला आणि देवयानीला शेजारी बसून तो अल्बम मांडीवर घेतला. देवयानी, हा बघ, ह्याच्या लहानपणीचा अल्बम आहे. आता मला सांग, हा लहानपणी मुलीसारखा दिसत होता की नाही? रोहिणी त्या अल्बममधल्या एका फोटोकडे बोट दाखवत बोलली. देवयानीने शिवकडे पाहिलं. शिव बिचारा गप्प डोकं खांजवत बसला होता. हो, मुलीसारखा दिसतोय, देवयानी हसू दाबत बोलली. शिवने त्या दोघींकडे वैतागून पाहिलं. बघ, मी बोलले होते ना, तू मुलीसारखा दिसतोस. बघ, देवयानीलाही हेच वाटतंय. रोहिणी टाळ्या वाजत बोलली. हा क्यूट मुलगा कोण आहे? देवयानी फोटोकडे शिवच्या शेजारी उभ्या असलेल्या 4-5 वर्षाच्या मुलाकडे बोट दाखवत बोलली. हा, तो कार्तिक आहे, शिव बोलला. देवयानी शॉक झाली. तिने पुन्हा तो फोटो पाहिला. हाय, किती गोड. याला पाहून तर फक्त गालगुच्छ घ्यावेसे वाटतात. देवयानी गालात हसत फोटोकडे बघत होती. वाव, कार्तिक कसला क्यूट आहे. रोहिणीच्या आवाजाने देवयानीने लगेच तिची नजर त्या फोटोवरून बाजूला केली. तो क्यूट आहे आणि मी मुलीसारखा दिसत होतो, हे बरोबर नाही रोहिणी, शिव रागात बोलला. रोहिणीने जीभ बाहेर काढून त्याला दाखवली आणि पुन्हा तिने अल्बममधला फोटो पलटला तर तिथे पूर्ण कुटुंबाचा फोटो दिसत होता. हे शिव, यात कोण कोण आहे ते सांग? रोहिणी अल्बम शिव आणि तिच्यामध्ये पकडत बोलली. देवयानीही थोडी रोहिणीच्या बाजूला सरकली आणि फोटो बघू लागली. हे बघ, हे मोठे आजी आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील आणि आई. ही छोटी आजी. शिव त्यातल्या फोटोकडे इशारा करत बोलला. देवयानीने छोटी आजी म्हणून जिला दाखवलं तिला निरखून पाहिलं. ती मघाची यमुना आजीच होती. थोडी तरुण वाटत होती. इथे अजूनही एकत्र कुटुंब आहे? रोहिणीने विचारलं. हो, छोटे आजोबा देवाघरी गेले, आजी इथेच राहते. हा कार्तिक, हा मी, हे माझे आई आणि बाबा आणि ही. शिव, सांगत होतास की आजोबांनी हाक आली. हे, तुम्ही अल्बम बघा, मी जातो, शिव बोलला आणि निघून गेला. त्या फोटोमध्ये फक्त 2 बायकांची ओळख करून द्यायची राहिली होती. या कोण आहेत? देवयानीने त्यातल्या एका बाईच्या फोटोवर बोट ठेवत विचारलं. तिला ती ओळखीची वाटत होती. मला काय माहीत, पण ही बघ, ही ती व्हॅम्पायर आहे, तरुणपणीची. रोहिणी मिसेस पाटील यांच्या फोटोवर बोट ठेवत बोलली. देवयानीने पाहिलं. खरंच मिसेस पाटील एकदम कॉलेज गर्ल्ससारख्या वाटत होत्या. पण तिला थोडं आश्चर्य वाटलं कारण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. रोहिणी, थोडं हळू बोल, कार्तिक सरांनी ऐकलं तर धारेवर धरतील. देवयानी बोलली. नाही धरणार, तसंही ती त्याची खरी आई थोडीच आहे. रोहिणी पान पलटत बोलली. देवयानी शॉक झाली. काय? देवयानीने आश्चर्याने विचारलं. तुला माहीत नाही का? ती व्हॅम्पायर कार्तिकची सावत्र आई आहे. रोहिणी पुन्हा तोंड वाकडं करत बोलली. देवयानी जबरदस्त शॉक झालेली होती. इतके दिवस कार्तिक सोबत असूनही अजून तिला हेही माहीत नव्हतं की ती त्याची सावत्र आई आहे. तिला कार्तिकसाठी थोडं वाईट वाटलं कारण सावत्र आईचं चांगलं रूप अजून तरी तिने पाहिलं नव्हतं. पहिलं बहिणीचं कळलं आणि आता आईबद्दल. खरंच कार्तिकची लाईफ खूप जास्त रहस्यमय आहे आणि त्यात कदाचित दुःखही खूप जास्त आहे. तिने एक सुस्कारा सोडला आणि रोहिणीकडे पाहिलं. मला नव्हतं माहीत, पण मग कार्तिक सरांची खरी आई कोण आहे? देवयानीने पुन्हा एकदा फोटोकडे बघत विचारलं. त्या फोटोमधली दुसरी बाई तिला खूप ओळखीची वाटत होती, पण तिला लक्षात येत नव्हतं की नेमकं कुठे पाहिलं होतं ते. मला पण माहीत नाही ग, मी शिवला नाही विचारलं. पण सावत्र आई आहे तर खरी आई नक्कीच वारली असेल, रोहिणी बोलली. देवयानी अजूनही त्या फोटोमधल्या दुसऱ्या बाईकडे एकटक बघत होती. हे देवयानी, रोहिणीने हाक मारली तशी ती भानावर आली. देवयानीने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. एवढी का बघतेस फोटोमध्ये? रोहिणीने विचारलं. असंच, या थोड्या ओळखीच्या वाटतात. देवयानी त्या बाईच्या फोटोकडे बघत बोलली. तुला सगळेच ओळखीचे वाटतात. ते जाऊ दे, मला जरा एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? रोहिणी थोडी गंभीर होत बोलली. कोणत्या? देवयानीने न समजून विचारलं. कार्तिक, तो तुला आवडतो का? रोहिणीने विचारला आणि देवयानीच्या चेहऱ्यावर 12 वाजले. काही पण काय बोलतेस तू? पण ना रोहिणी, देवयानीने हसण्याचा प्रयत्न करत नजर चोरली. ठीक आहे देवयानी, मला काय वाटतं माहीत आहे का? रोहिणी बोलली. काय वाटतं? देवयानीने भुवया वर करून विचारलं. मनात मात्र प्रचंड धाकधूक लागली होती. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे, एक खास नातं. रोहिणी देवयानीकडे रोखून बघत बोलली आणि देवयानी हसायला लागली. रोहिणी, तू वेडी आहेस. अगं, ते कुठे आणि मी कुठे? तू ना काही विचार करत असतेस.
देवयानी हसत बोलली, पण यावेळी मनात मात्र ती जबरदस्त घाबरली होती. जाऊ दे, हसू नको, मला जे वाटलं ते बोलले. असो, चल हा अल्बम ठेवून देऊया, रोहिणी उठत बोलली. देवयानीने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिच्या मागोमाग गेली. रात्री जेवताना सगळे मस्त हसत खेळत जेवत होते. यशोदा आजी सगळ्यांना आग्रह करून वाढत होती. मीरा सगळं किचनमधून लागेल ते पदार्थ आणून देत होती. यमुना आजी मात्र दिसत नव्हती. पण देवयानीचं लक्ष बाकी सगळ्यांकडे कमी आणि वरती जास्त होतं, कारण कार्तिक तिथे नव्हता. तो तिथे जेवायला आलाच नव्हता. त्यामुळे देवयानीला ते चविष्ट जेवणही जात नव्हतं. ती सारखी सारखी वरती जाणाऱ्या पायऱ्यांकडे बघत होती. रोहिणी, कार्तिक सर आले नाहीत? तिने हळूच रोहिणीला विचारलं. अगं, तो कुठला असा खाली बसून खातोय, त्याला वरती नेऊन दिला असेल, रोहिणी बोलली. देवयानीने मग पुन्हा काहीच विचारलं नाही, पण तिच्या मनात एक प्रकारची काळजी लागून राहिली. त्याला हे जेवण आवडेल का, आणि तो खाईल का, की उपाशी राहील? तिच्या विचाराने तिला जेवण जात नव्हतं. देवयानी, तो आजकाल जास्त वेडी होत चालली आहेस, जेवणावर लक्ष दे, ती मनातच स्वतःला बोलत होती. तेवढ्यात किरणचा आवाज तिच्या कानावर पडला. आजी, माझं झालं आहे, तर मी ते वरती जेवण नेऊन देऊ का? ते खाली आले नाहीत ना? किरण उठून उभी राहत बोलली. अगं हो, त्यांनी थोड्या वेळाने मागितलं होतं, आता वेळ झाली आहे, नेऊन दे, यशोदा आजी बोलली. ठीक आहे आजी, किरण आनंदात बोलली आणि किचनकडे गेली. इकडे देवयानीचा जीव वर खाली होऊ लागला. आता तर घासही घशातच अडकू लागला. माझं पण झालं, मी किचनमध्ये जाऊन हात धुते, देवयानी लगेच उठत बोलली. अगं, पण तुझ्या ताटात अजून तसंच आहे, रोहिणी बोलली. झालं माझं, देवयानी बोलली आणि किचनकडे गेली. किचनमध्ये यमुना आजी जेवणाचं एक ताट बनवत होती आणि किरण उभे राहून ताटात काय काय द्यायचं ते सांगत होती. देवयानीला किरणचा थोडा रागच आला. एवढी मोठी आजी आहे ती, आणि तिला ही सूचना देते, हे तिला आवडलं नाही. तिने बेसिनमध्ये हात धरला आणि पाण्याखाली धुवू लागली. पण लक्ष मात्र या दोघींकडे होतं. ताटात पंचपक्वान्न होतं आणि त्यांनी चमचाही ठेवला होता. पण आता तो चपाती भाजी चमच्याने कसं खाणार, हा प्रश्न देवयानीला पडला. आजी, ही खीर नको, तसंही त्यांना जास्त गोड आवडत नाही. दुपारी कॉफी दिली तेव्हा बोलले की त्यांना अशी कॉफी आवडत नाही, त्यांना ती प्यायली पण नाही, त्यांना साखरेशिवाय सगळं आवडतं. किरण खिरीची वाटी ताटातून काढून बाहेर ठेवत बोलली. आजीचा चेहरा लगेच पडला आणि इकडे देवयानी थोडी चकित झाली. कार्तिकने तर कॉफी प्यायलीच नाही, मग ही हसत का आली? देवयानीने हात धुतला आणि तिथेच उभी राहिली. अगं, आवडेल त्याला, देऊन तर बघ, आजी थोडा आग्रह करत बोलल्या. नाही आवडणार, मला माहिती आहे, किरण बोलली आणि तसंच ताट घेऊन बाहेर गेली. देवयानीने आजीच्या चेहऱ्यावर थोडे दुःखी भाव पाहिले, का कोणास ठाऊक, पण तिला प्रचंड वाईट वाटलं. आजी, ती खीर द्या, मी नेऊन देते सरांना, खातील ते, देवयानी हसत बोलली. तसं आजीने तिच्याकडे पाहिलं. तू? आजी आठवायचा प्रयत्न करत बोलल्या. मी देवयानी, रोहिणीची मैत्रीण, मगाशी तुम्ही कांदा कापत होता तेव्हा आलेली, देवयानी बोलली. हा, मी विसरली. आजी तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणत बोलल्या. तुझ्या हातचं खाईल का त्यो? यमुना आजीने शंकेने विचारलं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते, प्रयत्न करते, खातील कदाचित, देवयानी हसत बोलली. चांगलं हाय, घेऊन जा, खाल्ली तर सांग मला. यमुना आजी, तुमची मुलं? देवयानीने विचारलं, कारण यशोदा आजीला 2 मुलं होते, एक शिवचे बाबा आणि दुसरे मिसेस पाटील, पण यांच्याबद्दल काही बोलत नव्हतं म्हणून तिला विचारावं वाटलं. 2 मुले आहेत, अमेरिकेत असतात, आणि एक मुलगी आहे, म्हणजे होती, आजी अडखळत बोलली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून देवयानीला आपण उगीच प्रश्न विचारला असं वाटलं. 2 मुले असूनही यांना एकटं राहावं लागतं, मग मुलं असून काय फायदा? देवयानीला त्यांच्या मुलांचा रागच आला, पण तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. बरं, मी ही खीर घेऊन जाते, देवयानी बोलली आणि खीर घेऊन बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने शिताफीने सगळ्यांची नजर चुकवली आणि वरच्या पायऱ्या चढू लागली. हुश्शा, आले बाबा एकदाचे. देवयानी कार्तिकच्या खोलीसमोर येऊन एक दीर्घ श्वास बाहेर सोडत बोलली. तिने लगेच कुर्तीच्या खिशातून लिबाम काढला आणि एका हाताने तो ओठांवर लावला. गावातलं थंड हवामान तिला सहन होत नव्हतं, त्यामुळे ओठ कोरडे पडत होते. तिला आल्यापासून सारखं त्यावर लिपबाम लावावा लागत होता. तिने लिपबाम पुन्हा खिशात ठेवला आणि आतमध्ये जाणार तेवढ्यात तिच्या कानावर आतला आवाज आला. काळजी करू नका कार्तिक, मी तुमच्यासाठी अगोदरच पिझ्झा आणि नूडल्स मागवले आहेत. मला माहिती होतं की हे जेवण तुम्हाला आवडणार नाही, म्हणून मी अगोदरच
शेजारच्या हॉटेलमध्ये सांगितलं आहे, येतच असेल. किरणचा आवाज आला. खरंच हा? हे इतकं चांगलं जेवण खाणार नाही? देवयानी बाहेर उभी राहून ऐकत होती. तुला कसं माहिती की मला पिझ्झा आणि नूडल्स आवडतात? हा कार्तिकचा आवाज होता. मी तुमची मुलाखत वाचली होती व्यवसाय मासिकात, तेव्हा कळलं होतं. किरणचा आनंदी आवाज. ठीक आहे, धन्यवाद. हे घेऊन जा. कार्तिक. ठीक आहे, मी ते नूडल्स घेऊन येते. किरण बोलली. म्हणजे ही बाहेर येणार आता. देवयानीने लगेच स्वतःला सावरलं. तेवढ्यात किरण ताट घेऊन बाहेर आली. तिथे देवयानीला पाहून थोडी चकित झाली. अरे दीदी, मला नाही वाटत ते ही खीर खातील. हे बघा, जेवण पण घेतलं नाही. मी नूडल्स घेऊन येते. ही खीर द्या मला, मी ठेवते. किरण तिच्या हातातील खिरीकडे बघत बोलली. हे माझ्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही, आणि मला त्यांच्याशी थोडं काम आहे म्हणून आले आहे. देवयानी हसत बोलली. ठीक आहे. किरणने तिच्याकडे थोडं विचित्रपणे बघितलं आणि ती निघून गेली. देवयानीने तिला जाताना पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन आतमध्ये गेली. तर समोर कार्तिक लॅपटॉप घेऊन बसला होता. ती आतमध्ये येताच त्याने मान वर करून तिला पाहिलं. क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यात तिला कमालीचा आनंद दिसला, पण दुसऱ्याच मिनिटाला त्याचा चेहरा निर्विकार होता. सर, मी आतमध्ये येऊ? तिने विचारलं. तू आधीच आतमध्ये आली आहेस. कार्तिक पुन्हा लॅपटॉपमध्ये बघत बोलला. देवयानीने स्वतःकडे पाहिलं आणि मग दरवाजाकडे पाहिलं. खरंच ती आतमध्ये येऊन त्याला विचारत होती. शेट, तिने मनातच स्वतःच्या डोक्यात टपली मारली आणि मग त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. सर, ही खीर तुमच्यासाठी. देव्याने अडखळत बोलल्याने त्याच्यासमोर खीर पकडली. त्याने पुन्हा एकदा मान वर केल्याने भुवया वर करून तिच्याकडे पाहिलं. खास खीर, खा ना. खूप छान आहे. देव्याने हसण्याचा प्रयत्न करत बोलली. त्याचा चेहरा पाहून मनात घाबरले होते, पण दाखवत नव्हते. मला गोड पदार्थ आवडत नाहीत. तो पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालत बोलला. गोड नाही आहे ही. देव्याने काहीतरी बोलायचं म्हणून लगेच बोलली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. मग कडू आहे का, की खारट, की तिखट आहे? त्याने विचारलं आणि तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. देवा, कोणासमोर मी काय बोलते? खरंच डोकं फुटेल याचे प्रश्न ऐकून तिने खीर त्याच्या समोरच्या टेबलवर ठेवली. थोडीशी गोड आहे, एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ती एक दीर्घ श्वास घेत बोलली. ठीक आहे, आधी तू खा, मग मी खातो. तो बोलला आणि तिला थोडं आश्चर्य वाटलं. खायला तयार झाला, पण मला का खायला सांगतोय? तिने त्याच्याकडे थोडं गोंधळून पाहिलं. तू यात काहीतरी टाकलं असेल म्हणून तू आधी खा, मग मी खातो. तो गालात हसत बोलला आणि तिला थोडा रागच आला. मी काय याला खुनी वाटते का? म्हणे काहीतरी टाकलं असेल. ते त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसल्याने तिने एक चमचा खीर तोंडात टाकली. मी खाल्ली, ती बोलली. मग मला पण भरव, तो बोलला. ती थोडी लाजली. त्याला भरवायचं या विचारानेच त्याची फुलपाखरं तिला जवळ येत असल्यासारखी जाणवली. मला काम आहे आणि आता हात धुवायला वेळ नाही म्हणून सांगतोय, त्याचा आवाज आला आणि जवळ येणारी त्याची पाळीव फुलपाखरं पुन्हा माघारी गेली. तिने चमच्याने खीर घेतली आणि त्याच्यासमोर चमचा धरला. त्याने थोडं पुढं झुकून तो चमचा तोंडात घेतला. तो खीर खाऊ लागला. तशी देव्याने त्याला खीर आवडली का नाही ते त्याच्या चेहऱ्यावर निरखू लागली, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र थोडेसे मिसळील भाव उमटले आणि त्याचा अर्थ तिला लागलाच नाही. मला म्हणावंच लागेल, या स्ट्रॉबेरीसाठी मी मरायलाही तयार आहे. तो गालात हसत बोलला आणि ती जास्तच गोंधळली. स्ट्रॉबेरी आणि तीही खिरीमध्ये? हा काय डोक्यावर वगैरे पडला की काय? देव्याने खिरीमध्ये बघत विचार करत होते. तिने पुन्हा कार्तिककडे पाहिलं तर तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव मस्त आनंदाने पाहत होता. देवा, याची नावं मी अगदी बरोबर ठेवली आहेत. सनकी कुठला, खरंच हा एक नंबरचा विचित्र आहे आणि मला पण हळूहळू वेळ लावतोय. याच्यापासून दूर राहिलेलं चांगलं. तसंही ती फुलपाखरं वाटतच बघत असतात. कधी हा जवळ येतो आणि कधी ती माझ्या पोटात येतात. देव्यानी चेहऱ्यावर भाव न आणता विचार करत होती, पण तरीही तिच्या डोळ्यातून तिच्या मनातले भाव त्याला अचूक कळत होते आणि तिचा उडालेला तो गोंधळ पाहून तो गालातच हसत होता. तिने मग आणखीन थोडी खीर त्याला भरवली. तो अजूनही तिच्याकडे बघत खात होता. तिचा चेहरा निरखत होता. तिला आता लाजल्यासारखं वाटू लागलं. लवकरात लवकर खीर संपावी म्हणून ती जास्त खीर चमच्यात घेऊ लागले. तो मात्र जबरदस्त खुशीत तिच्या हातून खीर खात होता. तिला पाहता पाहता क्षणभर त्याची नजर तिच्या
लाल चुटूक ओठांवर थांबले आणि नकळत त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. सर, तिच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने लगेच त्याची नजर तिच्या ओठांवरून हटवली. ती चमचा पकडून बसली होती. त्याने तो चमचा पुन्हा तोंडात घेतला. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या कपाळावरच्या पट्टीकडे गेलं अन त्याच्या चेहऱ्यावर आता सिरियस भाव म्हटले. हे देवू. त्याने हाक मारल्यानं त्याच्या देवू शब्दातले मार्मिक अन खोल भाव तिच्या काजाचा ठोका चुकून गेले. तिने कसाबसा हुंकार दिला. तू आल्यापासून डोक्याची पट्टी चेंज केली नाही? तो बोलला आणि देवयानीने डोक्याला हात लावला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिला जखम झाली होती. या सगळ्या गडबडीत खरंच ती परवा काय झालेले ते सगळं विसरून गेली होती. मी जाऊन चेंज करते, ती बोलली. तुला नाही करता येणार, वेट, मी करून देतो. कार्तिक लॅपटॉप बंद करत उठला आणि शेजारच्या ड्रॉवरमधून प्रथम उपचार बॉक्स काढू लागला. याला तर खीर खायलाही वेळ नव्हता, आता पट्टी बदलायला बरा वेळ भेटला. देवयानी त्याच्याकडे नजर रोखून बघत होती. त्याने बॉक्समधून मलम आणि पट्टी काढली आणि देवयानीच्या शेजारी येऊन बसला. इकडे बघ, तो बोलला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. अगदी जवळ होता तो. क्षणात तिचे गाल आरक्त झाले आणि हृदय वेगाने धावू लागलं. मी करेन, ती अडखळत बोलली. मी करतो, तो बोलला आणि त्याने हळूच तिच्या कपाळावरची आधीची पट्टी काढली. त्याने तिची जखम पाहिली आणि मग त्यावर दुसरी पट्टी करू लागला. ती शांतपणे त्याला पट्टी करू देत होती. तो तिचे छोटे छोटे केस कपाळावरून मागे सरकत होता आणि त्याच्या बोटांचा थंड स्पर्श तिला हुडहुडी भरवत होता. डोळे मिटून फक्त त्याचा सहवास अनुभवावा असं तिला वाटत होतं. तरीही ती मात्र शांत बसून होती. त्याचं असं काळजी करणं प्रत्येक वेळी तिच्या मनाला स्पर्शून जात होतं, पण त्याचं मन मात्र अजूनही तिला कळत नव्हतं. कधी कधी तिला वाटत होतं की त्याच्या डोळ्यात प्रेम आहे, तर कधी सगळे आभास वाटत होते. खरंच याला समजणं अशक्य आहे. झालं, तो तिच्यापासून दूर होत बोला. तशी ती पण बाजूला झाली. देवयानी, त्याने पुन्हा हाक मारली. तिने त्याच्याकडे पाहिलं. जास्त दुखलं नाही ना? त्याने तिच्या जखमेकडे पाहून विचारलं. पण ती मगाशी त्याच्यात एवढी सामावून गेली होती की तिला आठवतच नव्हतं की जखम बांधताना दुखली की नाही. नाही, ती बोलली. छान. ही खीर कोणी बनवली? त्याने खाली मान घालून प्रथम उपचारचा बॉक्स बंद करत विचारलं. पण आज पहिल्यांदा कार्तिकने नजर चोरली असं तिला वाटलं. यमुना आजींनी, तिने उत्तर दिलं. कशा आहेत त्या? त्याने खाली बघूनच विचारलं. चांगल्या आहेत. माझी अजून फारशी ओळख नाही, पण चांगल्या वाटल्या, ती बोलली. मी स्वभावाने विचारत नाही त्यांची तब्येत कशी आहे. तो तेथून उठत बोलला. चांगली आहे बहुतेक. देवयानी वैतागून बोलली. एकतर अजून एक दिवसही झाला नव्हता तिला इथे येऊन. हा, इथल्या लोकांची तब्येत तिला विचारत होता, त्यामुळे तिला ते थोडं विचित्र वाटलं. त्या माझ्या खऱ्या आजी आहेत, तो बॉक्स पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवत बोलला आणि देवयानी पूर्ण गोंधळली. खऱ्या आजी म्हणजे कार्तिकच्या खऱ्या आईची आई? देवयानीला अचानक कुतूहल वाटू लागलं. त्याच्याविषयी जाणून घ्यायचं. अच्छा, म्हणजे तुमच्या खऱ्या आईची आई आहे ना? मग तुम्ही त्यांना भेटला का नाही? त्या तुमच्या आजी आहेत तर तुम्ही तर लगेच जाऊन मिठी मारायला हवी होती, पण तुम्ही तर साधं पाहिलं पण नाही त्यांना. असं का? देवयानीने लगेच विचारलं. थोड्या वेळासाठी कार्तिकच्या चेहऱ्यावर मिश्र भाव म्हटले, पण लगेच तो पुन्हा निर्विकार झाला. ते जाऊ दे, तू जा आणि झोप, पण त्याआधी औषध नक्की घे. तो पुन्हा लॅपटॉप सुरू करत बोलला. शिबाबा, हे कार्तिक पाटील नावाचं पात्र देवाने माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त गोंधळासाठी बनवलं आहे का काय? कायम सगळं अर्धवट सांगतो. पूर्ण सांगायला काय होतंय? आणि काय, आजी आहे तर भेटला का नाही? हा म्हणजे खरंच जगातला अजब नमुना आहे. देवयानी नाईलाजाने उठल्याने बाहेर पडली. बाहेर येता समोर किरण आडवे आले. तिच्या हातात ट्रे होता आणि त्यात नूडल्स आणि पिझ्झा होता. देवयानीने ते बघून एक सुस्कारा सोडला. अरे, तुम्ही अजून इथेच आहात? किरण म्हणाली. हो, जातच होते. देवयानी हसत मुखाने बोलल्याने तेथून लगेच खाली आली. तिने मग किचनकडे पाहिलं तर आता मीरा, यशोदा आजी आणि यमुना आजी जेवत होत्या. देवयानीने मनाशी काहीतरी ठाम केलं आणि गालात हसली. यमुना आजी, उद्याच तुमची माझ्या सर्किटसोबत भेट घालून देते की नाही बघा. तुमच्यात काय झाले मला माहिती नाही, पण मी आहे तोपर्यंत एकदा तरी तुम्हा दोघांना एकत्र नक्की आणेन. देवयानी मनातच बोलल्याने तिच्या खोलीत आली. खोलीत येताच तिने खिशातला मोबाईल आणि लिप बाम बाहेर काढला आणि बेडवर टाकला. मग कपडे बदलून झोपायला आली. खीर खाताना सगळा लिप बाम निघून गेला.
त्या चमच्याला लागला असेल. आता पुन्हा लावावं लागेल, ती बोलली आणि तिने पुन्हा लिप बाम घेतला. त्याचवेळी तिला काहीतरी क्लिक झालं. अरे शेट, तो स्ट्रॉबेरीबद्दल बोलत होता म्हणजे म्हणजे माझ्या ओठांचा लिप बाम त्याच्या खिरीत होता. विचारानेच तिला कसं तरी वाटलं आणि जेव्हा त्याचे शब्द आठवले, या स्ट्रॉबेरीसाठी मी मरायलाही तयार आहे. तिने तिचा चेहरा 2 हातांमध्ये लपवून घेतला. एक गोड शिरशिरी तिच्या सर्वांगातून वाहून गेली. पोटात कोणीतरी गुदगुल्या करू लागलं. तिने लगेच स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि तिला अचानक त्याच्या मिठीत असण्याचा भास झाला. ती लगेच दचकून उठली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिने डोक्याला हात लावला. कार्तिक, कार्तिक, मी जास्तच वेडे व्हायला लागले आहे. फक्त या नावामुळे तिने बाजूला उशी घट्ट मिठीत घेतली. कार्तिक, ती तोंडातच पुटपुटली. तुम्ही सगळे सरळ जाशील होय? यशोदा आजी पूजेचं सामान पिशवीत भरत विचारत होत्या. आज सगळे तिथल्या देवदर्शनाला चालले होते म्हणून यशोदा आजी सगळ्यांना सूचना देत होत्या. हो आजी, आम्ही अगदी व्यवस्थित जाऊ. तसं ही किरण आहेच की मदतीला, रोहिणी पिशवी घेत बोलली. महादेवाला अख्खा नारळ द्या, तिथं फोडत नाहीत यशोदा आजी. हो, रोहिणी बोलली. तेवढ्यात कार्तिक, शिव पायऱ्या उतरत खाली आले. आजी, त्या दुसऱ्या आजी कुठे आहेत? त्यांना बोलवा ना, देवयानीने यशोदा आजींना विचारलं. ते आहे स्वयंपाक खोलीमध्ये. काय काम आहे का? यशोदा आजी म्हणाल्या. बोलवा ना, देवयानी म्हणाली. यमुना, अगं इकडे. यशोदा आजीने हाक मारली तशी यमुना आजी पदर सावरत बाहेर आली. आजी इकडे या. देवयानीने यमुना आजीचा हात पकडला आणि तिला कार्तिक जवळ घेऊन आली. तिच्या अशा अचानक वागण्याने यमुना आजी आणि कार्तिक तर शॉक झालेच होते, पण यशोदा आजी आणि आजोबा पण आता श्वास रोखून बघत होते. आजी, यांना तुम्ही काल केलेली खीर खूप आवडली. ते मला धन्यवाद बोलत होते, पण मी खीर केली नव्हती म्हणून आता तुम्हाला इथे घेऊन आले. देवयानी यमुना आजीला बोलली. यमुना आजी मात्र खूप जास्त गोंधळली वाटत होती. सर, यांच्या पाया पडून धन्यवाद बोला, देवयानी कार्तिककडे बघत बोलली आणि आता मात्र तिथले सगळेच दुप्पट शॉक झाले. कार्तिक, त्याला तर विश्वास बसत नव्हता की देवयानी असं काहीतरी वागत आहे आणि त्याला पाया पडायला सांगत आहे. नग नग, काय बी नड नाही, मी जाते. यमुना आजी लगेच तेथून बाजूला होत बोलल्या. अहो आजी, थांबा, मी पडते पाया यांच्या वतीने. देवयानी पुन्हा त्यांना थांबवत बोलली आणि ती खाली झोकली. नेमकं त्याच वेळी कार्तिक पण खाली झोकला आणि त्याने हलकेच आजींच्या पायांना स्पर्श केला. यमुना आजी एकदम स्तब्ध झाल्या आणि क्षणात त्यांचे छोटे छोटे डोळे पाण्याने तुडुंब भरले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता कार्तिक उठून बाहेर पडला. देवयानी पण उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं आणि इकडे बाकीचे सगळे शॉकमध्ये पुढे काय होतंय ते बघत होते. कार्तिक आज 15 ते 20 वर्षांनी त्याच्या आजीला भेटत होता आणि तेही पाया पडला. हे खरंच त्यांच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं होतं. शिव, मला देवयानीची काळजी वाटत आहे, रोहिणी हळू शिवच्या कानात बोलली. का, काय झालं? शिव जेव्हापासून तिच्या डोक्याला लागला आहे तेव्हापासून विचित्र वागत आहे. मला वाटतं आपण चांगला डॉक्टर बघून तिला दाखवावं, रोहिणी काळजीने बोलली. काय विचित्र वागते? शिवने गोंधळून विचारलं. आता तिने काय केलं बघितलं ना? कशाचा काही संबंध नसताना त्या कार्तिकला पाया पडायला लावलं आणि तो पण पडला. ते जाऊ दे, पण काल पण काहीतरी विचित्र वागत होती. मध्येच हसत होती, मध्येच चेहरा उदास करत होती. मला काय ठीक वाटत नाही. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. रोहिणी डोळ्यात पाणी आणत बोलली. तिला पुढचं काही बोलवलं नाही. हे रोहिणी, काळजी करू नको, आपण चांगला डॉक्टर बघू. आता चेहरा व्यवस्थित कर. आज आपण लग्नानंतर पहिल्यांदा देवाला जातोय, थोडा आनंदी राहा, शिव बोलला. रोहिणीने हलकेच डोळे पुसले आणि मग सगळे वाडेच्या बाहेर आले. देवयानीने गाडीकडे पाहिलं. कार्तिक ड्रायव्हिंग सीटवर होता. त्याला पाहताच ती थोडी घाबरली, कारण थोड्या वेळापूर्वी तिने जे केलं त्यासाठी तो तिच्यावर नक्कीच रागवला असेल असं तिला वाटत होतं. देवयानी चल. तिला मध्येच उभी राहिलेलं पाहून रोहिणीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मग दोघी पण येऊन गाडीत बसल्या. मी पुढे बसू का? म्हणजे मंदिराचा रस्ता दाखवायला जास्त सोपं पडेल. किरण पुढे बसलेल्या शिवला बोलली. हो हो बस. शिव खाली उतरत बोलला. किरण लगेच कार्तिकच्या शेजारच्या सीटवर बसली आणि शिव मागे रोहिणीच्या जवळ बसला. आता आपण जाऊया का? कार्तिकने समोरचा आरसा नीट करत विचारलं. ठीक आहे, शिव म्हणाला.
कार्तिकने गाडी सुरू केली आणि मग किरण त्याला कुठे जायचं तो रस्ता दाखवू लागली. मधून मधून कार्तिक समोरच्या आरशात बघत होता. हे तिच्या नजरेतून सुटलं नाही, पण त्यात नक्की काय दिसतं हे मात्र तिला कळलं नाही. काही वेळातच त्यांची गाडी गावाच्या बाहेर आली आणि मग थोडा चढ चढून एका मंदिरासमोर येऊन थांबली. मंदिर एकदम बाहेरच्या बाजूला होतं. आसपास शेतजमिनी दिसत होत्या. सगळे गाडीमधून खाली उतरले. कार्तिक मात्र गाडीतच थांबला. कार्तिक, देव राहिला इथल्या जमिनी तर बघ, शिवने खिडकीतून विचारलं. नाही, तुम्ही जा, कार्तिक म्हणाला. मग सगळ्यांनी मिळून मंदिरात प्रवेश केला. तिथे एक पुजारी बसला होता. त्याने रोहिणीकडून सगळं साहित्य घेतलं. देव्याने, आम्हाला अभिषेक घालायचा आहे, त्यामुळे वेळ लागेल. तोपर्यंत किरण आणि तू आसपासची शेती वगैरे बघून घ्या. तुझा वेळ जाईल आणि गावाकडची शेती पण बघायला मिळेल. रोहिणी देवेनीला बोलली. ठीक आहे, देवेनी बोलली आणि महादेवाच्या पिंडीला नमन करून बाहेर आली. तिने गाडीकडे नजर टाकली तर कार्तिक लॅपटॉप घेऊन बसला होता. जिथे जाईल तिथे फक्त कामच करायचं, बाकी काहीच नाही. बरोबर नाही कार्तिक? तिने तोंड बारीक केलं. ती गाडीकडे जाणार तेवढ्यात त्या बाजूला शेतीची नांगरणी सुरू आहे. तुम्हाला बघायचं आहे का? किरणचा आवाज आला. देवयानीने एकदा कार्तिककडे पाहिला आणि मग किरणला होकार दिला. दोघी पण तिथल्या परिसरात पुढे जाऊ लागल्या. काही अंतरावरच शेत सुरू झालं. ऊसाचं ज्वारीचं पीक दिसू लागलं. तिथून दुसऱ्याच शेतात एक माणूस 2 बैल नांगराला झोपून शेतीतून चालवत होता. त्याच शेताच्या बाजूला एक बाई तिच्या 3 ते 4 वर्षाच्या मुलाला घेऊन बसली होती. बहुधा ती त्या माणसाची बायको असावी, जी जेवण वगैरे घेऊन आली असेल. देवेनी ते सगळं पाहून एकदम जास्त प्रभावित झाली. तिचं वेडं मन स्वप्नात निघून गेलं. केवढं भारी ना, आपल्या नवऱ्यासाठी असं जेवण घेऊन यायचं, कारभारी करत. जर माझं आणि कार्तिकचं आयुष्य असं झालं तर किती छान होईल. काहीच ताण नाही. कार्तिक असे शेतात येतील, नांगर चालवतील आणि मी त्यांच्यासाठी मागून जेवण घेऊन येईल. कारभारी करत हाक मारेन. मग ते पण डोक्याचा फेटा नीट करत माझ्याजवळ येतील. मी माझ्या पदराने त्यांच्या कपाळावरचा घाम पुसेन, तसे ते हळूच माझ्या गालावर चुंबन घेतील. त्यांची ती फुलपाखरे येतील माझ्या पोटात आणि मी तर लाजून चूर होईल. लगेच त्यांना ढकलून देईल आणि मग अशी दूर जाऊन बसेल त्यांची वाट बघत. हाय, कसलं भारी स्वप्न आहे. पण कार्तिक असं काही करतील का? तो नांगर चालवेल का? त्याला शेती जमेल का? हा तर बैलांना सुद्धा पगार देणार नाही जर ते आले नाहीत तर. शेट देवयानी, केवढी मूर्ख आहेस तू. काय फालतू स्वप्न पाहत आहेस, तेही दिवसा. जे कधी शक्य नाही ते दिसतं. दीदी, आवाजाने अचानक देवयानी दचकली. ती कावरीबावरी होत बाजूला पाहिलं तर किरण तिच्याकडे थोडं विचित्रपणे बघत होती. काय झालं? देवयानीने स्वतःला सावरत विचारलं. तुम्ही उभ्या कुठे जाऊन आलात? किरणने थोडं हसत विचारलं आणि देवयानीला तीच जागेपणी पडलेलं स्वप्न आठवलं. कुठे नाही, ते मी हे सगळं पहिल्यांदा बघत आहे ना, त्यामुळे सगळं एकदम वेगळं वाटत आहे. देवयानी गालावरचे केस कानामागे टाकत बोलली. ठीक आहे, आपण पुढे जाऊया का? किरणने विचारलं. होय, जाऊया, देवयानी हसत बोलली आणि तिने एक कटाक्ष ती बाई आणि तिचा मुलगा होता त्या दिशेला टाकला. तर आता तिथे फक्त तो मुलगा गवतावर खेळत होता. तिला थोडं आश्चर्य वाटलं. एवढ्या लहान मुलाला एकटं सोडून ही बाई कुठे गेली? तिने आसपास पाहिलं तर ते दोघे नवरा बायको दूरच्या विहिरीवर होते. ती बाई घागरीतून पाणी ओतत होती आणि तो माणूस हाताची ओंजळ करून पाणी पित होता. ती गालात हसली आणि पुन्हा एकदा शेतीकडे पाहिलं आणि यावेळी ती शॉक झाली, कारण 2 बैलांपैकी एक बैल रिकामाच होता. बहुधा त्याची दोरी सुटली होती आणि आता तो बैल हळूहळू त्या मुलाकडे जात होता. मुलगा दूर होता, पण तरीही बैलाची दिशा त्याच बाजूला वाटत होती. जर खरंच बैल त्या मुलाजवळ गेला तर? देवयानीचं काळीज एकदम हादरून गेलं. किरण, अगं तो बैल बघ सुटला आहे, त्या मुलाकडे चालला आहे, थांबव त्याला. देवयानी जोरात ओरडली. किरणने पण त्या दिशेला पाहिलं. अरे नाही, त्या मुलाने तर लाल शर्ट घातला आहे, कदाचित हा बैल त्यामुळे तिकडे चालला आहे. किरण पण घाबरून बोलली. अगं मग तू इथली आहेस ना, थांबव ना त्याला. देवयानी पटकन बोलली. त्याला कुठं माहिती आहे की मी इथली आहे, मी जाते, त्याच्या मालकाला हाक मारते. किरण पटकन बोलली आणि दुसऱ्या दिशेला पळायला लागली. इकडे देवयानीला आता तो बैल पळताना दिसू लागला आणि आता तो मुलगा त्याच्या जवळजवळ येत होता. देवयानीला काही सुचलं नाही. तिने पण त्या मुलाकडे पळायला सुरुवात केली. बाळा, बाजूला हो, लवकर बाजूला हो.
पळत येथून पळताना ती त्या मुलाला ओरडत होती. त्या मुलाने मान वर करून तिच्याकडे पाहिलं, पण काहीच न कळल्यामुळे ते बाळ तसंच तिला पळत येताना पाहू लागलं. देवयानी आता जास्तच घाबरलेली. तिने जवळ येताच पटकन त्या बाळाला कुशीत घेतला आणि समोर पाहिलं तर तो बैल आता दुप्पट वेगाने त्या दोघांकडे धावत होता. वाचवा! तिने ओरडतच त्या बाळाला घेऊन पळायला सुरुवात केली, पण आता तितकासा वेग मिळत नव्हता आणि आता तो मुलगा पण रडायला लागला होता. देवयानी जीव मुठीत घेऊन पळत होतीच की पळता पळता एका ठिकाणी तिचा पाय कशात तरी अडकला आणि ती त्या मुलाला घेऊन खाली पडली. तिने आता घाबरून पाठीमागे पाहिलं तर तो बैल रागात तिच्यावर धावून येत होता. कार्तिक! तिने जोरात ओरडून जवळच्या मुलाला घट्ट मिठीत घेतलं आणि डोळे गच्च मिटले. कार्तिक लॅपटॉपमध्ये काम करता करता मनात देवयानी आणि यमुना आजीचा विचार करत होता. राहून राहून त्याला थोड्या वेळापूर्वी घरात यमुना आजींसोबत जे काही झालं ते आठवत होतं. जेव्हा देवयानीने त्याला पाया पडायला सांगितलं तेव्हा तो शॉक झाला होता. त्याचा काहीच हेतू नव्हता पाया वगैरे पडायचा, कारण तो अशा कुठल्याच गोष्टींना मानत नव्हता. पण देवयानी खाली वाकल्याने त्याच्याही नकळत तो पण खाली झुकला आणि त्यावेळी त्या म्हाताऱ्या आजीच्या हाताचा मायाचा स्पर्श त्याला एक वेगळं समाधान देऊन गेला. अगदी लहानपणीचा तिचा स्पर्श आठवला आणि त्याचे डोळे पाणवले. कदाचित आजपर्यंत तो या सगळ्याला मिस करत होता असंच वाटून गेलं. पण पुन्हा लगेच त्याला स्वतःचा राग पण आला, कारण तो बदलत होता आणि स्वतःमधला हा बदल त्याला कळत पण होता. आता देवयानी भेटली की आपण तिला भरपूर रागवायचं हे त्याने मनातच ठरवलं होतं. गाडीमध्ये बसल्यावर पण तो देवयानीला राहून राहून बघत होता. त्याला बघायचं नव्हतं तरी लक्ष जात होतं आणि मग तो स्वतःवर चिडत होता. आता पण मनात देवयानीचा विचार बघून तो पुन्हा वैतागला आणि लॅपटॉप जोरात शेजारच्या सीटवर आपटला. त्याने मग मंदिराच्या दिशेने पाहिलं तर देवयानी आणि किरण काहीतरी बोलत शेताच्या दिशेने चालल्या होत्या. त्याने रागात दरवाजा उघडला आणि त्यांच्या दिशेने जावं लागलं. थोडं पुढे गेल्यावर त्याला देवयानी थोडी घाबरून उभी असल्यासारखी दिसली. किरण मात्र तिच्याजवळ नव्हती. ही संधी आहे तिच्याशी बोलायची हा विचार करून तो तिच्याकडे जाऊ लागला आणि अचानक देवयानी धावू लागली, तेही कुठल्या तरी मुलाला बाजूला हो बोलत. कार्तिक एकदम गोंधळून गेला आणि त्याने ती जात असलेल्या दिशेला पाहिलं. समोरचं दृश्य पाहून तो नखशिंकात हादरला, कारण समोरून एक भला मोठा पहिला बैल धावत होता, तेही त्या मुलाच्या दिशेने, आणि देवयानी पण त्याच दिशेला धावत होती. देवयानी! त्याने जोरात हाक मारली आणि तिच्या दिशेने पळायला सुरुवात केली, पण तोपर्यंत तिने त्या मुलाला उचललं होतं आणि पळत होती. कार्तिकने त्याचा वेग वाढवला. त्याला आता फक्त देवयानी आणि तिच्याकडे धावणारा बैल दिसत होता. कसाही करून त्याला तिला वाचवायचं होतं, पण पळता पळता देवयानी मध्येच पडली आणि आता तो बैल तिच्या अंगावर धावून आला. कार्तिक! तिचे आर्त हाक तिचं हृदय चिरून गेली. क्षणभर त्याचे हृदयाचे ठोके चुकले. त्याने जीवाच्या आकांताने उडी मारून त्या बैलाची दोरी पकडली. त्याने अक्षरशः लोटांगण घालून त्याची दोरी पकडली. तसा तो बैल उधळला गेला आणि पुढचे दोन्ही पाय वर करून मागे खेचला गेला. त्याने जी दोरी पकडली होती ती बरोबर बैलाच्या नाकातून जाणारी दोरी होती, म्हणजे व्यसन. त्यामुळे बैल तिथल्या तिथे थैमान घालू लागला. पण कार्तिकने लगेच उठून त्याच्या दुसऱ्या बाजूची पण दोरी पकडली. त्यामुळे तो बैल आता वेदनेमुळे शांत झाला. त्याने मग समोर पाहिलं तर देवयानी अजूनही त्या मुलाला कुशीत घेऊन थरथर कापत होती. तेवढ्यात एक माणूस आणि बाई धावत तिथे आले आणि त्यांनी देवयानीकडून त्या मुलाला घेतलं. देवयानीने दचकून डोळे उघडले आणि समोर कार्तिकला बैलासोबत पाहून तिच्या जीवात जीव आला, पण तरीही अजून तिची भीती मात्र गेली नव्हती. लय उपकार झाले तुमचे, द्या ती दोरी इकडं. त्या माणसाने कार्तिककडून बैलाची दोरी घेतली आणि बैलाला दूर घेऊन जाऊ लागला. देवयानी तशीच घाबरत उठण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात कार्तिकने तिचा दंड पकडला आणि थोडं ओढूनच तिला उठवलं. ती आधीच घाबरलेली होती, त्यात त्याच्या या कठोर वागण्याने जास्तच दचकली. तिने कार्तिककडे पाहिलं तर कार्तिक जबरदस्त रागात तिच्याकडे बघत होता. तू मूर्ख मुलगी आहेस, तुला काही कळतं का? तू स्वतःला काय समजतेस? सुपरवुमन? प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत अडकायचंच का? तुला थोडीसुद्धा अक्कल नाही का? कार्तिक रागात तिला ओरडत होता आणि त्याचं ओरडणं ऐकून तिला मात्र हुंदका फुटला, कारण तिला अपेक्षा होती की तो तिला मिठीत घेईल, समजावेल, तिची भीती दूर करेल. पण इथे तर उलट तो तिला रागवत होता. स्वतःची नाही किंवा माझी तरी काळजी करत जा. तो अजूनही रागात बडबडत होता आणि तिला फक्त तो रागवतो आहे एवढंच कळत होतं. त्याच्या शब्दातली काळजी तिच्या घाबरलेल्या अवस्थेमुळे तिच्या लक्षात आलीच नाही.
तिने आता रडायला सुरुवात केली आणि कार्तिक जो बडबड करत होता तो एकदम शांत झाला. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याचं हृदय भरून आलं. देवयानी तो तिला जवळ घेणारी तेवढ्यात अचानक तिथे रोहिणी आली आणि तिने देवयानीला मिठीत घेतलं. देवयानी, तू ठीक आहेस ना? रोहिणी तिला मिठीत कुरवाळत विचारू लागली. कार्तिकने एकदा त्या दोघींकडे पाहिलं आणि मग तेथून रागात त्याच्या गाडीकडे निघून गेला. धत, कार्तिक पाटील, तू कितीही व्यायाम कर, आरोग्यदायी अन्न खा, पण ही मुलगी तुला एक दिवस नक्कीच हृदयविकाराच्या झटक्याने मारणार, हे नक्की आहे. कार्तिक गाडीचा स्टेअरिंगवर जोरात हात आपटत बडबडला. थोड्याच वेळात बाकी सगळे गाडीकडे येताना त्याला दिसले. देवयानीचा चेहरा उन्हामुळे आणि रडल्यामुळे एकदम लाल भडक दिसत होता. क्षणभर त्याच्या मनात कालवाकालव झाली. आपण जास्त रागवलो का? आधीच घाबरली होती, त्यात आपण पण तिच्यासोबत. कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि गाडी उघडली. सगळे गाडीमध्ये येऊन बसले. यावेळी शिव पुढे बसला होता आणि किरण मागे बसली होती. देवयानी, अगं काय हे? कुठे पण कशी अडकतेस सारखी? तुझे ना दृष्ट काढायला हवी. आजकाल सारखी कुठल्या ना कुठल्या अडचणीत जाऊन अडकतेस, रोहिणी बोलली. कार्तिकने समोरच्या आरशात पाहिलं. आता देवयानी बऱ्यापैकी सावरली होती. ते बघून त्याला थोडं बरं वाटलं. अगं, मी गेले नसते तर कदाचित त्या बैलाने त्या छोट्या मुलाला मारलं असतं, देवयानी तोंड बारीक करून बोलली. अगं, पण तू तरी काय बाहुबली आहेस का तिथे जाऊन त्या मुलाला वाचवायला? शिव पुढून बोलला. हो ना, मी गेले होते त्याच्या आईवडिलांना बोलवायला, तोवर तर या पळाल्या त्या मुलाच्या बाजूने. किरणने पण संधी साधली. नशीब कार्तिक तिथे पोचला नाही तर आज तो मुलगा वाचला असता, पण तुला नक्की दवाखान्यात दाखल करावं लागलं असतं, रोहिणी म्हणाली. बरोबर, आपण कायम डोक्याने काम करायला हवं. आधी आपला जीव महत्त्वाचा, मग बाकीचे. असं काही विचार न करता काही केलं की आपण तोंड आपटतोच, किरण म्हणाली. तू बरोबर बोलत आहेस. हिला ना सगळ्यांना मदत करायची सवयच वाईट आहे, शिव म्हणाला. सगळे एक एक करून आता देवयानीला बोलत होते आणि त्यामुळे देवयानीचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने भरू लागले होते. कार्तिक मधून समोरच्या आरशात बघत होता आणि आता त्याच्या रागाचा पारा चढत चालला होता. देवयानी, नको ते धाडस नको करत जाऊ ग, रोहिणी म्हणाली. हो दीदी, मी पण हेच बोलणार होते. किरण बोलत होतीस की अचानक? तुम्ही सगळे आता गप्प बसा, शांत राहा. कार्तिक रागात एक एक शब्दावर जोर देत ओरडला. तसं सगळे शांत झाले. रोहिणीने शिवला इशाऱ्यानेच काय म्हणून विचारलं तर त्याने पण फक्त खांदे उडवले. पुन्हा घर येईपर्यंत कोणी काहीच बोललं नाही. घर येताच देवयानी तिला दिलेल्या खोलीत गेले आणि बेडवर पडले. आता तिला शेतातला सीन पुन्हा आठवला आणि तिच्या सर्व अंगावर काटा आला. खरंच त्या बैलाने आज काय केलं असतं विचारानेच ती हादरली. पण त्याच वेळी तिला कार्तिक राग पण आठवला आणि तिचे डोळे भरून आले. कसला आहे हा? थोडंसं सुद्धा प्रेम नाही का याच्या मनात? किती बोलला. आणि बरोबर त्यावेळी जेव्हा मला त्याची गरज होती त्यावेळी मी किती घाबरली होती. मला वाटत होतं की त्याने मिठीत घेऊन मला शांत करावं, पण उलट तो मला रागवला. त्याचा तो राग आठवून त्याला पुन्हा हुंदका फुटला. ती रडू लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने डोळे पुसून फोन हातात घेतला तर स्क्रीनवर कार्तिकचं नाव दिसत होतं. तिला रागच आला. नाही उचलणार याचा फोन, खडूस सनकी कुठला. याचं नाव उगीच बदललं मी, याला ते सूट करत होतं, सायको बटाटा. तिने फोन कट केला ना त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काढून त्याचं नाव एडिट केलं, सायको सडू बटाटा. तिने पुन्हा फोन ठेवला आणि उशीवर डोकं ठेवलं. पुन्हा तिचा फोन वाजू लागला. सायको सडू बटाटा कॉलिंग. तिने पुन्हा फोन कट केला आणि त्याचा नंबर काढून त्याचं नाव पुन्हा एडिट केलं, सनकी सायको सडू कुजलेला बटाटा. आता तिला जरा समाधान वाटलं. तेवढ्या दरवाजावर टकटक वाजली. आता कोण आलं? तिने डोळे पुसून चेहरा व्यवस्थित केला आणि दरवाजा उघडला. तसं समोर कार्तिकला पाहून ती गडबडली. तसं तुम्ही काही काम होतं का? तिने अडखळत विचारलं. मगाशी फोन कट करताना रागात तिने हा विचार केलाच नव्हता की तो समोर आल्यावर त्याला कसं फेस करायचं. चल आतमध्ये, सांगतो काय काम आहे ते, तो तिला आतमध्ये ढकलत बोलला. ते एकदम घाबरून मागे झाली. त्याने आत येताच दरवाजा लावला. देवयानीने एक आवंठा गेला. देवयानी, आज तर तू गेली. यातला राक्षस जागा झाला बहुतेक. सकाळी आजीच्या पाया, नंतर बैल आणि आता फोन इग्नोर. खरंच आता हा काय करतोय काय माहीत. ती घाबरून त्याच्याकडे बघत होती. तू माझे फोन का घेत नाही आहे? त्याने तिच्याकडे रोखून बघत विचारलं. ते मला नाही माहीत माझा फोन कुठे आहे.
सायलेंटवर असेल. मला खरंच नाही माहीत. देवयानी शक्य तेवढा नॉर्मल आवाज ठेवत साफ खोटं बोलली. ओहो खरंच? त्याने भुवई उडवत विचारलं. तिने मानेने होकार दिला. मग तर शोधावं लागेल तुझा फोन. तो त्याच्या हातातल्या फोनवर तिचा नंबर डायल करत बोलला आणि आता ती जास्तच बावचळून गेली. तिला सुचत नव्हतं काय बोलायचं. ती उगीच इकडे तिकडे बघत केस कानामागे सारत होती आणि त्याचवेळी बेडवरून आवाज आला. देवयानीला धडकीच भरली. ओहो तिथं आहे का? देवयानी कसनुसं हसत बोलली आणि पटकन फोनकडे जाणार तेवढ्यात तोच बेडकडे गेल्याने तिचा फोन हातात घेतला. स्क्रीनवर नाव झळकत होतं. सनकी सायको सडू कुजलेला बटाटा कॉलिंग. ते बघून कार्तिकच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झटकन बदलले आणि इकडे देवयानी तिने तर डोळे गच्च मिठून घेतले आणि मनातच देवाचा धावा सुरू केला. देवयानी आता तू गेलीस. तिने हळूच डोळे उघडून समोर पाहिलं तर तो तिच्याकडे रागात बघत होता. तिने एक आवंठा गेला आणि केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. हे काय आहे? त्याने तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. काय? तिने घाबरून विचारलं. हे माझं नाव आहे. त्याने फोनकडे इशारा करत विचारलं. नाही चुकून कोणीतरी ते सेव्ह केलं असेल. मी नाही केलं. ती नकारार्थी मान हलवत बोलली. ओहो तुला असं म्हणायचं आहे का की कोणीतरी तुझा फोन घेतला आणि माझं नाव असं सेव्ह केलं? त्याने भुवया वर करून विचारलं. माहीत नाही मला. ती आता रडकुंडीला आलेली. स्वतःच्या उपद्व्यापावरच आता तिला चिड येत होती. पण सध्या तरी तिची स्थिती अशी होती जणू पोलीस तिला मर्डरसाठी शिक्षा देणार होते. देऊ. त्याने तिचा दंड पकडला आणि स्वतःकडे ओढलं. तशी ती त्याच्या छातीवर आपडली. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही रागात होता. तू खूप निष्काळजी आहेस. तो एक एक शब्द वर जोर देऊन बोलला. पण तो कशाबद्दल बोलत आहे ते मात्र तिच्या लक्षात आले नाही. पण दंड मात्र दुखू लागला तसं तिने तो त्याच्या हातातून सोडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्याची पकड आणखीन घट्ट केली. हे दुखत आहे. ती त्याच्या डोळ्यात बघत केविलवाण्या नजरेने बोलली. मग मात्र त्याने तिचा दंड सोडला आणि थोडा बाजूला झाला. ठीक आहे आता लॉक उघड. तो बोलला आणि फोन तिच्यासमोर पकडला. तिने पटकन फोन हातात घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन सोडला नाही. लॉक उघड. तो पुन्हा बोलला. म्हणजे त्याच्यासमोर तिला पासवर्ड टाकायचा होता. आयशपथ देवयानी इतका अफट दिवस कधीच आला नसेल. तिने तोंड बारीक केलं आणि त्याला दिसू नये असं पटापट टाईप करू लागले. फोन लगेच ओपन झाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तो गालात हसत असल्यासारखा तिला वाटलं. तिला कुठेतरी लपून बसावं आणि बाहेर येऊच नये असे वाटू लागलं. आता हे बदलायची हिंमत करू नकोस. तो तिच्या फोनवर काहीतरी टाईप करत बोलला. तिला ते दिसलं नाही पण काहीतरी नाव टाईप केल्यासारखं वाटलं. काय टाईप केलं असेल? देवयानी विचार करत होतीस की त्याने तिच्या हातात फोन दिला. पुढच्या वेळी माझे फोन कॉल्स दुर्लक्ष करायची हिंमत करू नकोस समजलं का? त्याने भुवयावर करून विचारलं. हो सर. ती लगेच बोलली. ठीक आहे. तो बोलला ना तिच्या रूममधून बाहेर पडला. तो जाताच तिने पटकन दरवाजा लावला आणि त्याला टेकून एक सुटकेचा श्वास घेतला. काय अजीब पात्र आहे हा. केवढे धक्के देत असतो आणि मी काय आहे. मला तर त्या संग्रहालयात ठेवायचं हवं आणि माझ्या आयुष्यातील अवघड प्रसंगावर PhD करायला हवी. तो म्हणतो त्याप्रमाणे खरंच मी वेंद्रे आहे. पण एक मिनिट. याने फोनमध्ये काय नाव सेव्ह केलं असेल? कार्तिक की बॉस काय असेल? देवयानी लगेच फोन उघडला ना पुढे हिस्ट्री चेक करणार तो स्क्रीनवर रोहिणीचं नाव झुळकू लागलं. तिने लगेच फोन रिसीव्ह केला. हॅलो. काय झालं? आपण एकाच घरात आहोत. तू फोन का करतेस? देवयानीने घाम पुसत विचारले. अगं देवयानी माझी सासू येते म्हणून आणखीन 2 ते 3 दिवस मला इथेच थांबायला लागेल. तू एकटी कार्तिकसोबत जाशील का? रोहिणीने विचारलं. देवयानी विचारत पडली आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं. मी पण राहिले तर चालेल का? म्हणजे माझ्या बऱ्याच सुट्ट्या बाकी आहेत त्या मी आता वापरेन. देवयानी शोना तू माझ्या मनातलं बोलली. खरंच मला पण वाटत होतं की तू पण इथे थांबावं पण तुझी मर्जी हवी होती. रोहिणी ठीक आहे. मी आताच मेल करते ऑफिसमध्ये. देवयानी आनंदात बोलली आणि फोन कट केला. तिच्या चेहऱ्यावर आता थोडे विचारी भाव होते. तिला यमुना आजींसोबत बोलायचं होतं. त्यांच्याशी संबंध वाढवायचे होते. कारण तिलाही माहीत नव्हतं पण तिला वेळ हवा होता. जाणून घ्यायचं होतं कार्तिकच्या खऱ्या आईबद्दल. तिने फोनकडे पाहिलं. फोन नंतर बघू असा विचार तिने एक दीर्घ श्वास घेत केला
आणि ती आवरायला निघून गेली. संध्याकाळी देवयानी आणि रोहिणी स्वयंपाकघरात आजींना हेल्प करत होत्या. देवयानी राहून राहून यमुना आजीच्या जवळ जाऊन हेल्प करत होती, पण यमुना आजी मात्र जास्त बोलत नव्हत्या. अगं बया, तुम्ही दोघीजणी सुट्टीसाठी आलाय, जावा इथनं, वायस आराम करा, इथला आम्ही बघून घेऊ. तुम्ही शहरी लोकां आमच्या स्वयंपाकाची सवय नसेल. यशोदा आजी बोलली. आजी असं काही नाही हां, या देवयानीला सगळे व्यवस्थित बनवता येतं. तिच्या हातची भरल्या वांग्याची भाजी खाली तर तुम्ही चाटचाल. ती जेव्हा जेव्हा डॅडी नसताना माझ्या घरी यायचे तेव्हा तेव्हा मी फक्त हिच्यात हातचं खायचे. रोहिणी हसत बोलली. भरली वांगी? पण वांग तर बऱ्याच जणांना आवडत नाही, ती कोण खाणार? किरण बोलले. अगं आपण खाऊ की, बनव गं, आमच्या नाचूनची इच्छा पूर्ण होऊ दे. यशोदा आजी बोलल्या. देवयानीने रोहिणीकडे पाहिलं. रोहिणीने मानेनंच इशारा केला. मग देवयानीनेही लगेच वांगी घेऊन चिरायला सुरुवात केली. दीदी, आणखीन काय काय बनवता येतं? किरणने देवयानीला विचारले. मला सगळं येतं, पण स्पेशली माझ्या भावाला माझ्या हातची कढी फार आवडते. देवयानी हसून बोलली. मग इथं पण बनव. या यमुना आजींना कढी आवडते. किरण बोलली. तसं देवयानीने यमुना आजीकडे पाहिलं. त्या मात्र निर्विकारपणे त्यांचं काम करत होत्या. ओके डन, मी बनवते. देवयानी हसून बोलली. अगं पण कार्तिकला यातलं काय बी आवडत नाही, तो काहीतरी वेगळे बनवावं लागतं. यशोदा आजी म्हणाल्या. हे आजी, तसंही तेही जेवण नाहीत खात, त्यांना मी हॉटेलमधून त्यांच्या आवडीचं ऑर्डर करणार आहे, तुम्ही तुमचं बनवा. किरण बोलल्यानं देवयानीने भुवया वर करून तिच्याकडे पाहिलं. ती मात्र स्वतःच्या मस्तीतच होती. आजी, तुला माहिती आहे, आज या दीदीला कार्तिकने वाचवले. त्यांच्या हिमतीला दाद द्यावी तेवढीच कमी. मला वाटलं होतं त्यांनी बॉडी फक्त दाखवायलाच बनवली आहे, पण आज बैलाला काबू केलं, तेही काही एक्सपिरियन्स नसताना. ही जस्ट अमेझिंग. किरण एकदम एक्सायटेड होऊन बोलत होती आणि इकडे देवयानीचा कामाचा स्पीड तिच्याही नकळत वाढला. अगं वया, खरंच काय? पण या बैलाच्या समोर कशा पाय गेल्या होत्या? मीराने भांडे धुता धुता विचारलं. ती खूप मोठी स्टोरी आहे, पण आजी, तुमचे नातू एकदम झक्कास आहेत, बोलले तो आपल्या भाषेत एकदम कडक. किरण बोलली. यशोदा आजीने तिच्याकडे हसून मान हलवत पाहिलं, तर इकडे देवयानीची मात्र आदळआपट होऊ लागली. देवयानी, काही झालं का? रोहिणीने तिची ती आदळआपट पाहून विचारलं. काही नाही. देवयानी हसून बोलल्याने तिने तिचा राग कंट्रोल केला. रोहिणी, अहो सुनबाई, तुमच्या सासूबाई आल्या, या बाहेर. बाहेरून आजोबांचा आवाज आला तसं रोहिणी सगळं सोडून बाहेर आली. शिव त्याच्या मॉम आणि डॅडीची बॅग घेऊन आतमध्ये चालला होता. रोहिणी लगेच पुढे होऊन दोघांच्या पाया पडली. अगं बाय, हा प्रवास नकोसा वाटतो. शिवची मॉम सुस्कारा सोडत बोली. तुम्ही आराम करा, मी चहा घेऊन येते. रोहिणी म्हणाली. थांब, मी आईला बघते आणि मग येते. तर तू ही पर्स माझ्या रूममध्ये घेऊन जा. शिवची मॉम तिच्याकडे पर्स देत बोलली. रोहिणीने पर्स घेतल्याने ती वरच्या आईबाबांच्या रूमकडे गेली. तिथं शिव बॅगा व्यवस्थित ठेवत होता. डॅडे आजोबासोबत खालीच थांबले आहे. रोहिणीने पर्स ठेवल्याने ती तेथून जाणार तो शिवने तिला मागून कमरेला पकडलं. हे काय झालं? मॉम येईल, सोड. रोहिणी त्याचा हात काढायचा प्रयत्न करत बोलली. हे स्वीटी, सकाळपासून आपण धड बोललो पण नाही. सकाळी तू एकदम भारी दिसत होती त्या ग्रीन साडीमध्ये. शिव तिला मागून मिठीत मारत तिच्या गालाला गाल घासत बोलानं ती शहारली. हे तुला आता कळलं का? जाऊ दे, तू ना एकदम ट्यूबलाईट आहेस, माझा ट्यूबलाईट. मला जाऊ दे ना. रोहिणी मागे फिरवून त्याच्या गालावर किस करत बोलली. हाय, एक किस पे तो ट्यूबलाईट जान लुटा दे. शिव छातीवर हात ठेवत बोला. भास्कर नोटंकी. रोहिणी त्याच्या गालावर चापट मारत बोलली. तेवढ्यात तुमचं लैला मजनू बनून झाला असेल तर मी आतमध्ये येऊ का? मॉमचा आवाज आला. तसं रोहिणीने शिवला ढकलून दिलं आणि ती व्यवस्थित उभी राहिली. हे मॉम, ये ना, तुझीच रूम आहे पहिल्यापासून. शिव हसत बोला. रोहिणी, देवेनी पण इकडे आली आहे का? तुम्हाला सांगितलं नाही? मॉमने आत येत विचारलं. मॉम, त्यात काय सांगायचं? रोहिणीने हसत विचारलं. ऑफकोर्स, तू सांगायला हवं. तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे का? मॉमने थोडं नाराज होऊन विचारलं आणि रोहिणीच्या कपाळावर आठ्या पसरल्या. शिवने लगेच तिचा हात दाबला. रोहिणीने त्याचा हात झिटकारला. मॉम, लग्नाच्या अगोदरच मी शिवशी क्लिअर बोलले होते की जोपर्यंत देवेने पूर्ण सेटल होत नाही तोपर्यंत मी तिची जबाबदारी घेणार आहे. वाटल्यास तुम्ही शिवला विचारा. रोहिणी शिवकडे बघत बोलली.
हो 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 मॉम, ती देवेनी एकटीच आहे ना, कोणी नाही तिला, म्हणून ते आमचं ठरलं होतं. शिव अडखळत बोलला. तू काय रे बाबा, जोरू का गुलाम आहेस? जाऊ दे, पण ती काय लहान नाही की तिची जबाबदारी तुम्ही लोक घ्यायला? मॉम बेडवर बसत बोलली. हो, लहान नाही आहे, पण इतकी समजदारही नाही आहे. रोहिणी. बरोबर, जाऊ दे, तुम्हाला आणखीन प्रेम करायचं असेल तर तुमच्या रूममध्ये जा, नाहीतर बाहेर जाऊन बसा, मला जरा पडायचं आहे. मॉम बेडवर डोकं टेकवत बोलल्या. ते दोघे लगेच बाहेर पडले. रात्री जेवणाच्या वेळी सगळे हसत जेवत होते. शिव आणि रोहिणीने देवेनीने केलेल्या वांग्याचं भरीत आणि कढीची जाम तारीफ करत होते, पण बाकी कोणी काही प्रतिसाद दिला नाही. देवेनीला थोडं वाईट वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. रोहिणी, उद्या तुझी पहिली हरतालिका आहे, तर तयार आहेस ना? शिवच्या मॉमने विचारलं. हो मॉम, मी तयार आहे, रोहिणीने हसून उत्तर दिलं. बघ हा उपवास निर्जळ असतो, जमेल ना? शिवची मॉम. हो जमेल आंटी, मी पण हा उपवास धरणार आहे. किरण लगेच बोलली. अरे वा, आतापासूनच चांगला नवरा मिळवण्यासाठी प्रयत्न करतेस? चांगले आहे, मी पण लग्नाच्या अगोदरच हा उपवास पकडला होता आणि हे मिळाले. शिवची मॉम थोडा लाजत त्यांच्या नवऱ्याकडे बघून बोलल्या. देवेनी सगळ्यांचं ऐकत पटपट खात होती, कारण तिला कसंही करून आज किरणच्या अगोदर जेवण संपवायचं होतं. देवी आणि शिवच्या मॉमने देवेनीला हाक मारली, तसं देवेनी थोडं हळू झाली. हो आंटी, देवेनीने हसून प्रत्युत्तर दिलं. तू पण हरतालिका पकड, चुकून देव पावला तर नक्कीच चांगला नवरा मिळेल. शिवची मॉम हसत बोलली. देवेनी काही बोलणार तोच. नाही नाही, तिला औषध खायचे आहे, ती कशी पकडेल आणि मिळेल तिला चांगला नवरा? ती पण चांगलीच आहे ना, रोहिणी बोलली. शिवच्या मॉमने थोडं नकारार्थी मान हलवल्याने त्या जेवण करू लागल्या. पण देवेनीला मात्र आता हरतालिका करायची होती कार्तिकसाठी, पण आता रोहिणीने नकार दिला म्हणून तिचं मन खट्टू झाले. पण मनोमन उद्यासाठी ती स्वप्न पाहू लागली. हरतालिका, तेही कार्तिकसाठी. विचारानेच तिचे गाल लाल झाले. काही झालं तरी उद्या हरतालिका पकडायचीच, भलेही तो माझा नाही झाला तरी त्याच्यासाठी हरतालिका मी पकडणारच. फक्त उद्या त्यासाठी काय करावं लागेल त्याचा विचार करायला हवा. विचार करतच तिने पटकन तिचा आवरल्याने किचनमध्ये गेली. आजी, कार्तिक सरांना मी हे जेवण देते, बघू ते खातात का? देव्यानी यमुना आजीला बोलली. अगं राहू दे, त्याला नाही आवडायचं आमचं जेवण. ती किरण है नवं, तिनं काहीतरी ऑर्डर केलं आहे, यमुना आजी म्हणाली. आजी अहो, देऊन बघते, नाही खाल्लं तर किरणला तिने ऑर्डर केलेलं घेऊन जायला सांगा. देव्याने बोलल्यानं ताट बनवू लागली. ती बनवलेली कढी पण दे, अगदी त्यांची आई बनवायची तशी झाली. यमुना आजी खाली मान घालून बोलल्या, पण त्यांच्या आवाजातला ओलसरपणा मात्र तिला लगेच जाणवला. आजी, तुम्हाला त्यांची खूप आठवण येत असेल ना? काय झालेलं त्यांना? देवेनीने ताट बनवता बनवता विचारलं. माहीत नाही, एड झाली म्हणून सांगितलं आम्हाला. तिचा बाप पण नव्हता आणि माझे लेकरं पण इथं नाहीत, काय कळलं नाही मला, आजी रडक्या आवाजात बोलल्या. आणि देव्यानी शॉक झाली. वेळ लागलं तेही कार्तिकच्या मॉमला? मग ते आहेत की नाहीत? असते तर कार्तिकने एकदा तरी उल्लेख केला असता. त्या कुठे आहेत आता? देवयानीने दबकत विचारलं. आणि आजी काही बोलणार तेवढ्यात मीरा आतमध्ये चपात्या घ्यायला आली. तशी आजी शांत बसली. मीरा निघून गेल्यावर देवयानीने पुन्हा आजीकडे पाहिलं, पण यमुना आजी काहीच बोलल्या नाहीत. तिने मग ताट भरलं आणि सगळ्यांची नजर चुकवत वरती गेली. या कार्तिकचं लाईफ म्हणजे अलादीनच्या गुफेसारखे जास्त गोड आहे, मला लवकरच माहिती मिळवायला हवी. देवयानी मनात विचार करतच कार्तिकच्या दरवाजासमोर आले. आणि आता मात्र तिला सकाळपासूनचं सगळं आठवलं. त्या दुपारी कार्तिकने तिच्या फोनमध्ये त्याचं नाव वाचलेलं ते पण आठवलं. नकळत तिला आता घाबरल्यासारखं वाटू लागलं. त्याच्यासमोर जायची हिंमत होत नव्हती, तरीही धीर करत तिने त्याच्या दरवाजावर टकटक केली. थोडा वेळ वाट पाहून पण दरवाजा उघडला नाही. मग तिने दरवाजा लोटून पाहिला तर तो उघडाच होता. तिने मग दरवाजा अर्धा उघडला ना आतमध्ये आली तर कार्तिक बेडवर पालता झोपला होता. हा आता का झोपला आहे? तिला थोडी काळजी वाटली. तिने लगेच ताट टेबलवर ठेवला ना त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्याचे डोळे झाकलेले होते. सर, सर उठता का? तिने हळूवार हाक मारली, पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने मग थोडं पुढे होऊन एक गुडघा बेडवर ठेवला आणि त्याच्या कानात हाक मारली. कार्तिक सर. हाक मारून ती पटकन मागे सरकली, पण तरीही काहीच झालं नाही. ती पुन्हा पुढे झाली
अन तिने काळजीने त्याच्या कपाळावर हात ठेवला. पण शरीर सामान्य होतं. हुश्श, ताप नाहीये. पण मग उठत का नाहीत? ती मनात विचार करत होती. कार्तिक सर, तिने पुन्हा त्याच्या कानाजवळ तोंड नेत थोडं मोठ्याने हाक मारली. तसं त्याने तिचा दंड पकडला आणि स्वतःकडे खेचलं. देवयानी त्याच्या अचानक हल्ल्याने एकदम सुन्न झाली. काही कळायच्या आत ती आता त्याच्या मिठीत होती आणि तो तिच्याकडेच बघत होता. त्याच्या उबदार मिठीमुळे तिच्या सर्वांगावर काटा आलेला. पोटात फुलपाखरं अवतरली होती आणि तिचं हृदय पण धडधड करून बाहेर यायचं बाकी होतं. तुला मला किस करायचं आहे का? त्याने झोपाळू आवाजात तिच्या डोळ्यात बघत विचारलं. ती गोंधळून गेली. हा काय पुन्हा डोक्यावर पडला का? याला असं का वाटतंय? आणि याने असं कसं आपल्याला मिठीत? तिने नकारार्थी मान हलवत त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला. पण दूर जायच्याऐवजी त्याने तिला खाली बेडवर दाबलं. आता मात्र ती नखशिकांत हादरली. दिवसात चांदणे दिसू लागले. छातीची धडधड आता भीतीने खूप जास्त वाढली. ती त्याच्या मिठीतून सुटायची धडपड करू लागली. मग इतक्या जवळ येऊन हाक का मारत होती? त्याने तिची हालचाल रोखत विचारलं. म्हणजे हा जागाच होता. राक्षस. तिने त्याच्या छातीवर जोरात दाब दिला. पण काहीच परिणाम झाला नाही. तुम्ही प्लीज बाजूला व्हा. माझा श्वास गुदमरतोय. ती अडखळत नजर झुकून बोलली. त्याच्या नजरेला नजर देणं सध्या तरी तिला जमत नव्हतं. पण तरीही तिचे थोडेसे ओलसर झालेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. ठीक आहे, पण पुढच्या वेळी हिंमत करू नकोस. माझ्या इतक्या जवळ यायची नाही तर. कार्तिक तिच्या गालावरून ओठांच्या कडांवर बोट फिरवत बोलला आणि तिला तिच्या पूर्ण शरीरात शहारे जाणवले. ती पूर्ण थिजली. पण दुसऱ्याच मिनिटाला तिला तिच्यावरचा भार अचानक कमी झाल्यासारखा वाटला. तसं तिने तोंडातून आपसूक एक दीर्घ श्वास बाहेर पडला. श्वास गुदमरल्यामुळे आता तिची छाती वर खाली होऊ लागली. ती ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत बेडवरून खाली उतरली. तुमचं जेवण? तिने थोडा रागात टेबलकडे इशारा केला. मी हे खातो का? त्याने भुवया वर करून विचारलं. आता तो बेडवर उठून बसला होता. आजी बोलल्या म्हणून आणलं. ते दुसरीकडे नजर करत बोलली. खरंच का? त्याने विचारलं. हो, आरोग्यदायी अन्न आहे. याने आयुष्य वाढतं. देव्याने काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. सध्या तिला त्याचा थोडा रागच आलेला. अच्छा, पण तू तर मला हृदयविकाराचा झटका देऊनच मारशील, त्याचं काय? त्याने गालात हसत विचारलं. देवयानीने त्याच्याकडे विचित्रपणे पाहिलं. याला मी कसं मारेन आता? उलट हाच मला मारेल. आता ज्या पद्धतीने. शी, सर्किट कुठला. काही पण बोलतो, कधी पण काही करतो. देवा, याला फुरसतमध्ये बनवलं आहेस का? देवयानीने तिचे केस व्यवस्थित केले. मला हे जेवण नाही आवडत. तू घेऊन जा हे. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिचा चेहरा आता जास्तच पडला. तिने ताट उचललं आणि बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात देवयानी, त्याचा आवाज आला. अरे देवा, हा देवयानी बोलून माझा जीव काढेल. देवयानीने मागे वळून पाहिलं. सॉरी, तो बोलला. तिचे डोळे विस्फारले. सकाळी तुला ओरडलं ना, आणि आता हे सॉरी, तो पुन्हा बोलला. तिला विश्वास वाटत नव्हता की तो हे बोलतोय, पण तरीही तो सॉरी बोलला म्हणून तिला आनंद झाला. आपण क्षणात त्याच्यावरचा राग विसरलं याचं आश्चर्य पण वाटलं. तिने हलकेच हसून त्याला दाद दिली. त्यावेळी तिच्या मनात काहीतरी आलं. तिने थोडा धीर केला. सर, तुमचं सॉरी तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुम्ही हे खाल. ती ताटाकडे इशारा करत बोलली आणि यावेळी कार्तिकच्या भुवया जुळल्या. सर, ते तुम्हीच तर बोलता, चूक झाली की थोडंसं भरावं लागतं. आणि हे तर जेवण आहे. यातलं भरलं वांग तर मीच बनवला. कढीसुद्धा. देव्याने स्वतःचे शब्द सावरत बोलली. खरंच तुला जेवण बनवता येतं? त्याने चकित होऊन विचारलं. हो सर, त्यात काय? तिने कसनूसं हसत उत्तर दिले. मग मी हे खाऊन बघायला हवं. तो हसत बोलला आणि टेबलसमोर सोफ्यावर येऊन बसला. देवयानीला मनातच आनंद झाला, पण पुन्हा त्याचा चेहरा बघून ती गोंधळली. कारण त्याला हाताने खायची सवय नव्हती. त्यामुळे तो फक्त ताटाकडे बघत होता. हाय रे मेरा बाप्पा, कसं होणार माझ्या या बटाट्याचं? ती मनातच हसली आणि त्याच्याजवळ येऊन बसली. मी भरू? तिने विचारलं. तेच करावं लागेल. दुसरा पर्याय नाही, तो हसत बोलला. त्याला आजकाल भरपूर वेळा हसताना ती बघत होती. जेव्हा तो तिला भेटला होता तेव्हाचा कार्तिक आणि आताचा कार्तिक खूप वेगळे होते. तिने चपातीसोबत वांग्याचा घास उचलला आणि त्याला भरवला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत तिची धडधड वाढली होती. छान आहे, तो बोलला आणि तिला खूप आनंद झाला.
ती त्याच्या आनंदात त्याला भरू लागली आणि तो पण एखाद्या लहान मुलासारखे तिच्या हातून खाऊ लागला. देवयानी त्याने अचानक तिला हाक मारली. तिने हुंकार दिला. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो बोलला. हां. ती आता नाही. हे सगळं झाल्यावर रात्री रूममध्ये ये. तो बोलला. तिला थोडं वेगळे वाटलं. असं रात्री रूममध्ये येणं तिला पटलं नाही. आता का नाही? तिने विचारलं. आता मनस्थिती नाही आहे. तो बोलला न तिने मनातच डोळे गोल गोल फिरवले. आला यांच्यातला सनकी बाहेर. तिने सगळे जेवण झाल्यावर ताट उचलले. ए देवयानी, खरंच तू मगाशी मला किस करायला आलेली ना? त्याने मागून विचारलं आणि ती थोडी रागातच पाय आपटत तेथून बाहेर पडली. कार्तिक मात्र तिची ती चिडचिड मस्त अनुभवत होता. खरं तर ती रूममध्ये आली तेव्हाच त्याला जाग आलेली, पण ती कशी उठवेल याची त्याला उत्सुकता होती. आणि जेव्हा ती कानाजवळ येऊन त्याला हाक मारत होती तेव्हा तिच्या शरीराच्या मादक सुगंधाने आणि तिच्या गरम श्वासाने तो बेभान झालेला. तरीही त्याने स्वतःला रोखलं होतं, पण जेव्हा दुसऱ्यांदा पण तिने तसंच केलं तेव्हा मात्र त्याच्यातला शैतान जागा झाला होता. पण तरीही त्याने तिला ते जाणवू दिलं नाही. माझी इच्छा आहे एक दिवस तुला जवळ घेताना मला स्वतःवर ताबा ठेवावा लागणार नाही. देवयानी तो दीर्घ श्वास घेत मनातच बडबडला. तर मित्रांनो, तुम्हाला किरणबद्दल काय वाटतं? ती खरंच चांगली आहे की देवयानी आणि कार्तिकच्या नात्यात अडथळा आणणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.